नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने मंगळवारी रात्रीच धोकादायक भिंत पाडून टाकत पालखी मार्ग मोकळा केलाय। अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकातील रेल्वे पूल बंद असल्यामुळे यंदा शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग 7 रस्ता, मोदी रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकी, लक्ष्मी विष्णू चाळ, मरियाई चौक मार्गे दमाणी नगर असा निश्चित करण्यात आला आहे। या मार्गावरील रामवाडी पोलीस चौकीची जीर्ण आणि धोकादायक भिंत तसेच मरियाई चौकातील मोठा खड्डा पालखी सोहळ्यासाठी धोकादायक ठरत होता। याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तातडीने पुढाकार घेत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। महापौर विनायक कोंड्याल, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगर अभियंता सारिका अकुलवार, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलीस विभागाला याबाबत माहिती दिली। त्यानंतर तातडीने कारवाईला वेग आला। कार्यवाहीला विलंब होत असल्याने नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी धोकादायक भिंत पाडली जाईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार केला। अखेर मंगळवारी रात्री विभागीय अधिकारी विजय लोखंडे आणि कनिष्ठ अभियंता शिवाजी नलावडे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने ही धोकादायक भिंत जमीनदोस्त करण्यात आली। यासोबतच मोदी रेल्वे बोगदा ते मरियाई चौक या संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छता, अडथळे दूर करणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत। त्यामुळे गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग आता पूर्णपणे सुरक्षित आणि सुकर झाला असून या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। या कामासाठी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह त्यांचे चिरंजीव विराज फुलारे यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठपुरावा केला। महापौर, आयुक्त, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी झाल्याने सोलापूरकरांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले आहेत।